कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। वाचलाय आता काल परवा त्याचा डिस्चार्ज झाला आणि त्याच्यामधले जे 2 आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा 17.5 वर्षाचा आहे। तेव्हा तिथले वाघमोडे साहेब यांच्याशी माझं आत्ता बोलणं झालं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि पोर्शे प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी ॲक्शन घेतली होती त्याप्रमाणे तो ॲडल्ट ट्रीट करावा अशा सुप्रीम कोर्टाच्या अशा प्रकारचा दावा न्यायालयात करावा। तो फक्त त्याचं वय 17.5 आहे म्हणून सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचे कागदपत्र तयार करा अशा प्रकारची विनंती। बालाजी तांदळे नामक जे व्यक्ती आहे तो खरं तर सुदर्शन सांगळे आणि या गुन्ह्यांच्या वेळेस पुण्यात ज्यावेळेस अटक केली त्यांना त्यावेळेस तो होता, तर त्याच्यावर देखील ॲलिगेशन केली की त्याची गाडी तपासासाठी वापरली। काय नक्की प्रकार आहे? 100% बालाजी तांदळे उर्फ महाराज का काहीतरी त्याला म्हणतात, नाही त्याला नाही महाराज दुसरा संजय कोणते महाराज आहेत काय माहिती। बाला तात्या हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा मावस भाऊ असावा, हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत। त्यांनी असं सांगितलंय की माझी गाडी जी आहे ती तपासासाठी पोलिसांनीच घेतलेली होती आणि त्याचा रेकॉर्ड देखील त्यांनी दाखवलेला आहे, तो समोर येतोय आता। 100% काही सह आरोपी करावेत अशा प्रकारची मागणी 7 मागण्या 9 एकूण मागण्या त्यातल्या 2 मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे। एक म्हणजे माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर व्हावी। दुसरी जी आहे ते फास्ट ट्रॅकवरती, तर मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्या बाबतीत सांगितलंय फास्ट ट्रॅक कोर्टातच या घटनेची सुनावणी होणार आहे आणि चार्जशीट आता म्हणतायत, परंतु माझ्या मते 70% SIT गेलेली आहे, अजून 30%। फक्त त्या 30%मध्ये मस्साजोगकरांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारची आमची विनंती आहे। महबूब शेख जे आपले खरं तर निवडणुकीमध्ये विरोधक होते, त्यांनी हायकोर्टात एक दावा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणून मतदान करून घेतलं असं तुमच्या विरोधात तक्रार आहे आणि 5 तारखेला म्हणजे नोटीस दिली कोर्टाने। हे बघा, कोर्टाची नोटीस येत असते बरं का, ती येईल, परंतु ही जी त्यांची तक्रार आहे ती तक्रार मतदानाच्या दिवशी त्यांनी करायला पाहिजे। नंतर केलेल्या तक्रारीला कुठेही काही महत्त्व प्राप्त होत नाही आणि आष्टी मतदारसंघातल्या 440 बूथवरती कुठेही असा प्रकार झाल्याची तक्रार नाही आहे आणि तसलं कुठंच काही होत नाही। ओके।